नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 7वी मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज पाठ क्रमांक 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र बघणार आहोत. बघा, फळ्यावर मी काही पॉईंट्स लिहिले आहेत. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र इयत्ता 7वी पाठ 4. 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश, आपण बघा 17वं शतक बघत आहोत. 17व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ आपण बघत आहोत. तर या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश हा अहमदनगरचा निजामशाह तसंच विजापूरचा आदिलशहा यांच्या ताब्यात होता. त्याचप्रमाणे मुघलांचा खानदेशात शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. मुघलांचा खानदेशात समावेश किंवा शिरकाव झालेला होता म्हणजेच काय, आजचा धुळे, जळगाव, नंदुरबार ह्या भागाला खानदेश असे म्हणतात. आणि मुघलांचा त्यावेळेला 17व्या शतकाच्या सुरुवातीला शिरकाव झालेला होता व दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. याच काळात युरोपातून आलेल्या, बघा इथं, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच यांच्या सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. युरोप हे राष्ट्र भारताच्या पश्चिमेला असल्यामुळे तिकडून येण्यासाठी सागरी मार्ग आहे आणि त्या सागरी स्पर्धांमध्ये पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच यांचा समावेश होतो. त्यांच्या सागरी स्पर्धा आणि संघर्ष हे पुन्हा पुन्हा होत होते आणि हे संघर्ष तीव्र होत होते. त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्यासाठी चढाओढ लागलेली होती. पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांनी आधीच सत्ता स्थापन केली होती. वसई मुंबईचा एक भाग आहे आणि गोव्यात पोर्तुगीजांनी आधीच आपली सत्ता ही स्थापन केली होती आणि या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत होत्या, स्वतःला सुरक्षित ठेवत होत्या आणि तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या प्रयत्नात होत्या. या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना यांनी व्यापारी कंपन्या आणि वखारी स्थापल्या होत्या, परंतु ह्या युरोपातील वेगवेगळ्या व्यापारी, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज ह्या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून, त्यांच्या टोप्यांवरून महाराष्ट्रातील लोक त्यांना टोपकर असे म्हणतात. त्यांच्या टोप्यांवरून त्यांना टोपकर असं म्हटलं जायचं. शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजवण्यासाठी आपण त्यांचे भौगोलिक स्थान आणि या भौगोलिक स्थानांची ओळख करून घेणार आहोत. याच्यामध्ये पहिलं आहे गाव. या गावालाच शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात मौजा असे म्हणत. अनेक गावं मिळून परगणा तयार व्हायचा आणि या गावांच्या समूहाला परगणा असे म्हणायचे. त्यानंतर मोठं खेडेगाव म्हणजे कसबा किंवा परगण्यातील मुख्य ठिकाण जेथे बाजारपेठ भरायची त्याला कसबा असे म्हणायचे. यांची आपण विस्तृत माहिती आता पुढे घेणारच आहोत. चला बघूया. पहिले भौगोलिक स्थान गाव. गाव याला शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात मौजा असे सुद्धा म्हणत. गावाच्या प्रमुखाला पाटील असे म्हणायचे. त्याचप्रमाणे लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी हा गावाचा प्रमुख म्हणजे पाटील प्रयत्न करायचा. गावांमध्ये तंटाबखेडा होत असे तेव्हा शांतता निर्माण करण्याचे कामसुद्धा पाटील करत असे. या पाटलाला त्याच्या कामात कुलकर्णी हा मदत करत असायचा.
महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असे. दिसते सर्वांना. त्याचप्रमाणे गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे हक्क वंशपरंपरेने चालत आलेले दिसून येतात. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे, त्यास बलूत असे म्हणायचे. पूर्वीच्या काळी निरनिराळे कारागीर सुद्धा होते आणि वंशपरंपरागत कामे होत. म्हणजेच न्हाव्याचा मुलगा न्हाव्याचंच काम करायचा, सुताराचा मुलगा सुताराचंच काम करायचा, असं वंशपरंपरेने कामे ही चालत येत होती. पुढचं भौगोलिक क्षेत्र, भौगोलिक स्थान कसबा याची आता आपण माहिती घेणार आहोत. चला, कसबा हे एक मोठं खेडेगाव सुद्धा ओळखलं जातं. यामध्ये ते परगण्याचं एक मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ बरेचसे गावं असतात बघा, आजही बरेचसे गावं असतात, परंतु एकच गाव असं असतं की ते मुख्य ठिकाण असतं आणि ते मुख्य बाजारपेठसुद्धा असतं जिथं मोठा बाजार भरतो. किंवा आपण आजकालचं बघा तालुक्याचं ठिकाण, अनेक खेडेगावातले लोक या तालुक्याला येतात. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी गाव म्हणजे विविध गावांचा मिळून, अनेक गावांचा मिळून परगणा तयार व्हायचा आणि परगण्याचं एक मुख्य ठिकाण असायचं. त्या ठिकाणी सर्व लोक बाजारपेठेत बाजार करण्यासाठी यायचे. या कसब्याचा सुद्धा मुख्य व्यवसाय हा शेती होता. त्याचप्रमाणे पुढे बघूया आपण. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असायची आणि शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही, मात्र गावात पेठ वसवण्याचे काम या शेटे आणि महाजन यांचं असायचं. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत असत. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन हे बघत. ठीक आहे. पुढचं भौगोलिक क्षेत्र किंवा भौगोलिक ठिकाण म्हणजे परगणा. चला, परगण्याबद्दल माहिती मिळूया. अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसायची. उदाहरणार्थ पुणे परगणा हा मोठा परगणा होता. यामध्ये 290 गावे होती. चाकण परगण्यात 64 गावे होती. तर शिरवळ परगणा हा लहान होता आणि त्यामध्ये 40 गावे होती. म्हणजे अनेक गावे मिळून परगणा जरी बनत असला, परंतु प्रत्येक परगण्यामध्ये गावांची संख्या समान नसायची, वेगवेगळी गावांची संख्या असायची. यामध्ये देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार असायचे, प्रमुख असायचे. गाव पातळीवर जे काम पाटील करत असायचा तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असे. तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे. गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करत असे ते काम परगणा पातळीवर देशपांडे करत असे. हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा होते. परगण्यातील गावावरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणणे सरकारपर्यंत मांडण्याचे काम वतनदार करत. काही वेळेला हे अधिकारी देशमुख आणि देशपांडे आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत ते कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब लावत. अशा वेळी प्रजा त्रासली जात असे. पुढचा पॉईंट बघूया. दुष्काळाचे संकट. शेती ही त्या काळी शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात पावसाच्या पाण्यावर पूर्णपणे अवलंबून होती. पाऊस पडला नाही तर शेतात पिके येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होई. जनावरांना चारा मिळणे मुश्किल होई. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई आणि अशा वेळेला लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडत लोकांवर परागंदा होण्याची वेळी दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठे संकट होते. त्यामुळे इसवी सन 1630चा मोठा दुष्काळ हा लक्षात घेण्यासारखा आहे. आणि ह्या काळात फार मोठा असा दुष्काळ पडलेला होता आणि या दुष्काळाने लोक हवालदिल झाले होते. धान्याची तीव्र टंचाई त्यावेळेला निर्माण झाली होती. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते, पण विकत घेणाराच कोणी नव्हता. असे वर्णन वाचायला मिळते या दुष्काळाबद्दल.
या दुष्काळामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, गुरेढोरी मेली, लोक देशोधडीला लागले. चला, यानंतर आपण वारकरी पंथाचं कार्य शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात कसं होतं ते बघणार आहोत. वारकरी पंथांचे कार्य. अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती फारच हालाकीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे काम महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले. बघूया. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वरांनी ही परंपरा सुरू केली होती आणि त्याच्यानंतर संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद इत्यादी. याचप्रमाणे संत मंडळीत संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर यासारख्या स्त्रियाही होत्या. या संत चळवळीचे मुख्य केंद्र पंढरपूर हे होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात न्हावून निघत. तेथे भजन, कीर्तन आणि सहभोजन या माध्यमातून समतेचा प्रसार होईल. ठीक आहे. चला, आता आपण एकेका संताबद्दल माहिती मिळूया. सगळ्यात सुरुवातीला संत नामदेव. संत नामदेव हे एक वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. त्याचप्रमाणे त्यांनी सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुषांना एकत्र करण्याचे काम केले. नाचूक कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. अभंग रचना त्यांच्या प्रसिद्ध होत्या. ते आपले विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले होते. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगाव पोहोचवण्याचे कार्य केले. ठीक आहे. पुढचे संत संत ज्ञानेश्वर यांची माहिती आपण घेणार आहोत. हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा त्यांनी मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू न देता आणि कटुताही बाळगली नाही. पुढचे संत आहेत संत एकनाथ. हे एक महाराष्ट्रातील भक्त चळवळीतले महान संत होते. त्यांचे साहित्य विपुल व प्रसिद्ध आहे. विविध प्रकारचे आहे. त्यामध्ये इथे लिहिलं आहे अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. भागवत धर्माची मांडणी सोपी आणि सविस्तर त्यांनी केली. त्याचप्रमाणे त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले. पुढचे संत आहेत संत तुकाराम. हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली. संत तुकारामांची गाथा हे प्रसिद्ध आहे. ही मराठी भाषेचा अनमोल असा ठेवा आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली
आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धावर अत्यंत कडक शब्दात टीका केली. जोडूनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणीचे सार सांगता येईल. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती धर्मातील होते. नावजी माळी, गव्हर्नर शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महाजी पंत कुलकर्णी ही त्यातील काही नावे. गंगारामपंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. या सर्व संतांची संत कार्याची फलश्रुती काय होती? तर संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, तसेच माणुसकी व मानवता धर्म शिकवला. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोक जागृती झालेली आपल्याला त्या काळात दिसून येते. समाजात धर्माची अवनती झाली होती. अशावेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संतांचे लक्षण सांगितले आहे. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असे संत सावता महाराज म्हणाले. त्यांचे हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू आहे. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. रामदास स्वामी त्यापैकीच एक. रामदास स्वामी यांनी हे मराठवाड्यातील जांब या गावाचे होते. त्यांनी बलोपासनेचे महत्त्व लोकांना पटवून दिले. त्याचप्रमाणे मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, त्याचप्रमाणे करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार या रामदास स्वामी यांनी केला. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवाससुद्धा केलेला महाराष्ट्रात दिसून येतो. शेवटी पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजीराजांचे स्थान अग्रभागी होते. ठीक आहे. यानंतर आपण शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना कशी केली, त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या, त्यांनी कशा प्रकारे प्रयत्न केले, त्यांची प्रेरणा कोण होतं, त्यांना मार्गदर्शन कोणी केलं, हे आपण पुढील पाठात बघणारच आहोत. ठीक आहे. इथं आपला पाठ शिवपूर्वकालीन महाराष्ट्र येथे संपलेला आहे. हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा. त्याचप्रमाणे या पाठाला, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओ या वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.